धोतर खेळाची हे आहे म्हटलं स्मशानभूमी. आता स्मशानभूमी म्हणजे काय सांगायचं कामच नाही बाबा. लोक मरतात म्हटलं या ठिकाणी यासाठी. तर या ठिकाणचं हे असं स्मशानभूमीचा हा परिसर हिरवा कच्च असा परिसर. लोक तुम्ही लय जण म्हणताल की बा महाशिवरात्री सारखा एवढा मोठा देवा धर्माचा आजचा दिवस आणि हा माणूस स्मशानभूमीत काय चालला बाबा. हा पहा ना, दाखवत ना तुम्हाला पुढे काय आहे. तर एकदम नयनरम्य असं ठिकाण करून ठेवलं आहे म्हटलं या गावातले सामाजिक कार्यकर्ते जे जे आहेत. ज्यानं मदत केली, एकाचं नाव घेणं बरोबर नाही. ज्यानं मदत केली त्यानं हा परिसर जो आहे एकदम नयनरम्य करून ठेवला आहे. याच्यात एवढे झाडं झुडपं लावले की मस्त उन्हाळ्याचं बी थंडगार लागते. म्हटलं काही काही जण रात्रीची बसतात या ठिकाणी येऊन, ते अलग गोष्ट आहे. तर असा हा स्मशानभूमीचा परिसर तुम्ही या ठिकाणी पाहून राहिले. असा हा एकदम स्मशानभूमीत जायसाठीचा हा परिसर नयनरम्य करून टाकला. मस्त झाडं झुडपं लावले, एकदम थंडगार लागते. आता तुम्ही म्हणसाल की माणूस अंदर काय दाखवते बा. हे स्मशानभूमी कमी तीर्थक्षेत्र जास्त आहे. एकदम असे आवळ्याचे झाडं झाले, काही फणसाचे झाले, सीताफळाचे झाले, काही आंब्याचे दिसून आले मला यात. जे फळ झाडे आहेत रामफळाची बी आहेत, पिंपळांचे आहेत, जांभुळाचे आहेत. असे सारे झाडं लावून या ठिकाणचा हा जो परिसर आहे हा एकदम मस्त असं वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरी जगद्गुरु तुकाराम महाराजनं ज्या पद्धतीनं सांगितलंय त्यासारखा हा परिसर या ठिकाणी केलाय. मतलब चला अंदर मग अजून. सुंदर अशी भगवान शंकराची तपश्चर्येत असणारी मुद्रा असणारी हे मूर्ती या ठिकाणी या गावातले जे सामाजिक लोक आहेत यानं स्थापली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीले या ठिकाणी सुंदर असं पूजन होते, वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि एकदम बाबा रे काय टपाऱ्या काढला बाबा ना. दुरून तर ओरिजिनलच वाटते. असे हे शंकरजीचं या ठिकाणी सुंदर स्थळ आहे. तसंही जर विचार केला तर भगवान शंकरजीले मृत्यूचा देवता म्हणतात आणि महाशिवरात्रीला असणाऱ्या खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणचे सामाजिक कार्य केवळ तो शब्द 5 झाडं काय लावल्यात राजो. म्हणजे सामाजिक वनीकरणाचा वसा जर कोणी घेतला असेल तर या गावातल्या तरुण पिढीने घेतलाय. मस्त असे झाडं या ठिकाणी लावल्यात आणि शेवटी हे जागा याच ठिकाणी कार्यक्रम लागते शेवटचा. तर असं हे नयनरम्य परिसर असणाऱ्या धोतरखेड्यात सध्या मी आलो आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त त्या ठिकाणी जवळपास 3 क्विंटलची उसळ, आपली साबुदाण्याची उसळ जी आहे त्याचं वितरण बी सध्या चालू आहे. तिकडे जाऊ आता थोडस. सध्या मी परत ते चिखलदरा जाणार रस्ता. अरे बापरे काय लेआउट पडलं राजू इथं. जगदंबा रेसिडेन्सी आज पहिल्यांदा योगायोगाने आलो मी. मस्त लेआउटही पडल्यात. आपले डेरे भाऊचे आहेत म्हणते जगदंबा रेसिडेन्सी. काय मस्त एरिया एकदम रोड टच. मग चिखलदरा जर तुम्हाला चिखलदऱ्याला जर समजा हे असेल तर या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त असा तुम्ही लेआउट घेऊ शकता. पण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर या गावातले जे पोरं आहेत मी बोललो त्याच्यासोबत येणं सकाळून पासूनच. आज कसा महाशिवरात्री म्हटलं तर लय जण उपास असते. जवळपास 1.5 क्विंटलच्या वर त्यानं उसळ वाटपा कार्यक्रम ठेवला. आता लोक 50 किलो 50-60 किलो कटलीशील अजूनही सकाळून पासून पोरं वितरित करत आहेत. आणि त्याचे असणार दुर्गरी शुभमदादा खेड्या शुभमदादा साऱ्यात पहिले बा खूप खूप अभिनंदन की कशी काय व्यवस्था ठेवली एकदम स्मशानभूमीच्या बाहेर. काय राजे लोक भेटतात ना या ठिकाणी आले. आखरी कसं आहे स्मशानभूमी म्हणजे आज तिथे शंकरची मूर्ती आहे. तिथे आपल्याला कार्यक्रम दरवर्षी करतच असतो. आपण दरवर्षी करत असतो. आणि कसं आहे आखरी सगळ्याला इथे जायला लागते. दरबार आखरी आपलं आखरीचं घर हे आहे सगळ्यांचं. आता त्याच्या निमित्तानं मग आपलं कार्यक्रम चालूच असते दरवर्षी. म्हणजे आज उसळी खातात लोक आखरी दरबारी पोहून घेते. आपलं दरबार आपली आहे बा पद्धतशीर आहे, सच्च आहे, सध्या आहे. तर असं विषय आहे तो. किती किलोची उसळ ठेवली होती. आता 1.5 क्विंटलचा आहे विषय. पुरते का काही कमी पडेल. आता जसं टाइम आला अन्न चालू आहे तिकडून करून. आता इथं करू नाही शकत ना आपण व्यवस्था. नाही तर यात पोरईचा काय काय सहभाग लाभला. पोरांचा सगळा सहभाग आहे. 2 पैसे 3 पैसे कसा वर्गणी दिली त्यानं काही मग आम्ही आहोत. असं चालू आहे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे. बरं मी आलो बॉस स्मशानभूमी एकदम साफ सुथरी दिसली. झाडं झुडपं वज्र दिसले मला त्या ठिकाणी. हो हे सगळे पोरांना रात्री येऊन म्हणजे काल 4 वाजतापासून याच्याच माग आहेत. म्हणजे स्मशानभूमी सफा करणे, लाईट फिट काल तेच काम झालं. मूर्तीला कलर केला आता 2 दिवस झाले. म्हणजे याच्याच माग आहे 2-4 दिवसापासून पोरं स्मशानभूमीच्या. तर मी आज आलतो धोतरखेड्यात आता महाशिवरात्री कार्यक्रम तर भाऊ काय सांगा लागते बाबा. साक्षात महादेव आहे तो. महादेव आहे. त्या महादेवाची महाशिवरात्री. सारे इकडे मोठे मोठे कार्यक्रम आहेत, मोठे मोठे ऐतिहासिक मंदिर आहेत. पण या शिवरात्रीचा खास कार्यक्रम दाखवला तुम्हाला स्मशानभूमीतला. म्हणजे
शेवटी याच ठिकाणी आपल्याला या लागते. अशा ठिकाणचा हा कार्यक्रम तुम्हाला या ठिकाणी दाखवला असून पाना बाप्पा किती उचल किती घेतले पूर्ण आहे ना. हे आमचे महसूल योद्धे आहेत. या ठिकाणी जर पाहत असाल तर हा उसळ वाटपाचा छोटासा कार्यक्रम का होईना शुभम खेरडे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी चालू आहे. मतलब वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,